लागला असेल ते. गुफेमध्ये काहीतरी बहुतेक, कारण की हालचाल आतमध्ये जाणवते. काय वास येतोय? वास येतोय वास. येतोय येतोय. थांबा, ह्या गुफेत काहीतरी आहे तुला म्हणतोय, पण एकदम असं बारीक आहे फट. ते जर आलं तर काय सांगू शकत नाही. भावांनो, आता आतमध्ये जाऊन बघतो कसं काय आतमध्ये, कारण आतमध्ये काय माहीत नाही, काहीच नाही. पण घोरपड तर नक्की असणार आहेत, आणि बाकी काय डुकरं वगैरे नाही तसं, कारण इथं दिसणं पण तसं. भावांनो, आता गुफेत जाऊन तो बघतो काय आहे ती, कसं झोपून जावं लागणार आहे. पूर्ण असं झोपून जावं लागतंय. थोडा आतमध्ये जाऊन बघतो. बॅटरी लावतो अगोदर आपली. हो काय असं आतमध्ये आणि हो का कसं स्ट्रक्चर आहे आतमध्ये पूर्ण. हे वेगळं दिसते काहीतरी आतमध्ये. सुद्धा बघतो ना की काय आहे. लय आतमध्ये जात नाही, रिस्क आहे. आणि वटवागळे आहेत ऑलरेडी. हो खूप उडतात वटवागळे आहेत. आणि जे वास येत होता तो वटवागळींचाच येत होता आवाज. आणि आतमध्ये हो का कसं दिसतंय. आणि आतमध्ये हो का वटवागळे आहेत, उडतात आतमध्ये वटवागळे सगळ्या. तर थोडंसं आतमध्ये जाऊन बघतो काय ती. उभं राहायला जागा आहे का? कारण पूर्ण झोपून द्यावं लागतंय. बसायला जागा तर असेल मला वाटतं पुढं. बघतो आम्ही काय ते. हां, नाही बसायला जागा. बसायला येईल की थोडंसं. सगळं वटवागळे. पहिलं तर गुप्पा अशी इतकी डेंजर आहे की पूर्ण झोपून जावं लागतंय आतमध्ये असे. आणि मी तर बघा, हे बघा आत्ता पूर्ण अक्का झोपलो मी गुफेत, दर्या बाहेर आहे. तर आता एक जाण्याचा प्रयत्न करतो मी आतमध्ये. काय होते बघू. पूर्ण झोपून जावं लागतं आतमध्ये. सगळ्या वटवागळे आहेत, त्यामुळे काही टेन्शन नाही. वटवागळे असले की काय नसतं टेन्शन, कारण ह्याचे आपण मग विचार करतो त्या पद्धतीनं काय नसतंच. हो, अशा पद्धतीनं आतमध्ये झोपावंच लागतंय सगळं. सगळं झोपून आलंय. हो हुश. हां, फुल भयानक आहे मित्रांनो आतमध्ये. हो, सगळे वटवागळे वळतात. इथं हे सगळं असं आहे आतमध्ये गुफा. ही मुजली आहे गुफा अर्थात, कारण होती इथं सुद्धा मोठी गुफा. आणि हे तुम्ही बघू शकता, मी एवढ्या आतमध्ये आलो इथं. हो, आणि आणि पूर्ण झोपलो आहे हां इथं. आणि माझ्यावरनं सगळा खडक आहे असा. बसायला तर येतं आहे, पण मी झोपलो इथं. तर हे बघा इथं वटवागळे उडतात. हे असं आहे पूर्ण झोपून स्ट्रक्चर. बघा जागा केवढीशी आहे. तर थोडंसं आतमध्ये जाऊन बघतो अजून काय काय दिसते का नाही. सगळे वटवागळे आहेत. बघतो हा काय नाही. थोड्याच आहेत. पाय ह्यात कोणतरी आलं होतं आधी. काही तर पिशवी आहे कोणाची तरी ऑलरेडी अगोदरच. सगळंच आलं आतमध्ये. बसाय ना झोपायचे, पण अशा प्रकारे सगळं स्ट्रक्चर आहे. ह्या वटवागळे उडतात हे. आणि भावांनो, ही गुफा सुद्धा मुजली आहे अशा पद्धतीनं. आणि इथं बघा ही पिशवी कोणी आणली असेल, कारण ही जुनी पिशवी आहे. आणि अशा पद्धतीने गुफा आहे. तर चला आता मी माघारी जातो. इथं वळायला येतंय अशा पद्धतीनं ह्या गुफा आहेत. चला आता मी माघारी जातो. आता सुद्धा झोपून जावं लागणार आहे आपल्याला.
सगळं आतमधलं स्ट्रक्चर बघितलं कसं आहे काय आहे ते. अच्छा. हे गुप्पा बघा मागं हे असं खांबे सगळं जेणेकरून भिंत जातं आणि ते मुजलं सगळं. अशा प्रकारे गुप्पा आणि खरंच हॉरर रे सगळं आतमध्ये. कारण एकट्याला जाऊ नाही कधी. खरंच नशीब चांगलं असेल ते माघार येऊ शकतं या गुप्प्यातनं. चांगलं असेल ते डायरेक्ट रामनाम सत्य होऊ शकतं. पण बघू शकता आपलं नशीब चांगले म्हणून आपण आलो बाहेर आज. दरे हो का एवढंसं आतमध्ये होतं थोडंसं म्हणजे आतमध्ये मला आधी बाहेर होते. सगळा अवतार खराब झालाय कारण फक्त आपल्याला झोपायला येते तिथं आतमध्ये आणि आतमध्ये वाळ येतं. थोडीशी आतमध्ये मोठी जागा आहे. आता इथनं फक्त माणूस आडवं झोपून जाऊ शकतो. मग थोडं आतमध्ये गेल्यानंतर नॉर्मल माणूस असं बसू शकत नाही. मग कदाचित तो माणूस असं वाकून तरी बसू शकतो. तसं मी बसलो होतो आणि आतमध्ये सगळं गाळ आहे. बहुतेक ही गुफासुद्धा मुजली आणि आतमध्ये सगळं स्ट्रक्चर ऑलरेडी गुफाचं आहे. तसं आपल्या बाकीच्या गुफेमध्ये तुम्ही बघितलं की खोल्या आहेत किंवा जे रूम टाईप असं बनवलेलं खांब वगैरे असं त्या दगडात ते सगळं आतमध्ये आहे. पण ते झाकून गाडून गेले पूर्वी. तर अशा पद्धतीने गुफा आहे पूर्ण हॉरर आहे. आणि मित्रांनो कट करा अशा पद्धतीने आतमध्ये गुफा आहे ती सगळी तुम्हाला दाखवली गुफा आणि पूर्ण हॉरर गुफा आहे. एकट्यानं तर आतमध्ये कधीच जाऊ नये. पण मी आतमध्ये होतो आणि बाहेर आपला दर्या होता. तर दर्याला नक्की कसं वाटलं बाहेर ते बघून घेऊया. कसं वाटलं तुला? मला अशी वाटत होतं की इकडं 4 पण वळ इकडं पण आहे इकडून पण तिकडून पण. म्हणलं हे रस्ता कुठं नक्की जातोय आणि आतमध्ये काय नजर आहे ते मला बघायचं होतं. पण आतमध्ये फिरायला चान्स नाही. त्यामुळे मग एकच जण आतमध्ये जाऊ शकतो आणि प्रत्येक जागेवरनं काही ना काहीतरी बोळवेळ आहेतच. असं आहे. आणि बाहेर म्हणजे आतमध्ये नाही की काय आहे हेच माहीत नव्हतं. म्हणजे कुठलं प्राणी राहतोय काय. कारण इकडं कसं आपल्या रानाला म्हणजे आता हे असं वेळ एवढं धरलं तर बघितलं ना तुम्ही कसं माणूस पूर्ण झोपून जातोय. म्हणजे यात घोरपड राहू शकते सायडसुद्धा राहू शकते. म्हणजे कधी कुणी समोरून येऊन अटॅक करू शकतं. मग डुकरं असू शकतात आणि आपल्या रानाला बिबट्यासुद्धा आहे बिबट्यासुद्धा राहू शकतो. तर अशा प्रकारे तर प्राणी कुठले राहू शकतात. म्हणून आम्ही अगोदर आणि हे महत्त्वाचं म्हणजे आम्ही हा कुठला स्टंट वगैरे नाही आहे. आम्ही अगोदर पडताळणी करतो पडताळणी करतो नीट आणि मगच आम्ही आतमध्ये जातो. आम्ही अगोदर इथं दगडी वगैरे मारले होते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. पण इथून काहीच बाहेर वगैरे आलं नाही. त्यामुळे मी नंतर आतमध्ये बॅटरी वगैरे सुद्धा बघितलं होतं. नंतर आम्ही आतमध्ये नंतर मी एंटर केलं सगळं आणि जे काय आतमध्ये ते तुम्हाला सगळं दाखवलं. आणि फक्त एवढंच की आम्ही हा व्हिडिओ बनवतो एक्स्टंटबाजी म्हणून बनवत नाही. फक्त एवढंच की जे आपल्याला आता जुन्या काळात दिलेली संस्कृती आपली ती फक्त संस्कृती व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. आणि ते फक्त तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. आम्ही तुमच्यासमोर अशाच नवनवीन व्हिडिओ आणि अशाच गुप्यांचे व्हिडिओ घेऊन येत राहू. आपल्या पांडवगडावरती पण भरपूर आहेत आणि इथून दुसऱ्या किल्ल्यांवरती पण जाऊन आम्ही असेच बनवू. फक्त आम्हाला सपोर्ट करा एक मराठी भावाला. कारण का ते आपली संस्कृती आहे जुन्या लोकांनी म्हणजे जुन्या आपल्या महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे ते सगळं फक्त आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय. आणि आत्ता त्याची काय अवस्था झाली हे फक्त आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही बघितलंच असेल आतमध्ये सगळं स्ट्रक्चर आहे तसं आहे. फक्त एवढं की गाळ बसले आहेत आणि सगळं मुजून गेलेलं आहे. फक्त ते कोणाला माहीत नाही. फक्त आम्ही इथं प्रॉपर आहे म्हणून आम्हाला माहिती आहे एवढ्या गोष्टी. म्हणून ते तुम्हाला फक्त आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला.